तर अशी आपण घेवडा रस्सा भाजी करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये. तर मी इथं घेवडा ह्याच पातेल्यामध्ये शिजवून घेतला आहे. आपल्या कुकरला लावायची काही गरज नाही. बघू शकता किती मस्त असा मऊ सॉफ्ट झाला, एकदम पुरणासारखा शिजला आहे. तर आता आपण भाजी करायला घेऊया. टोमॅटो कांदा बारीक चिरून घ्यायचा. पातेल्यामध्ये थोडंसं आपल्या कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर थोडं जिरं टाकायचं. जिरं व्यवस्थित तडतडून द्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही इथं लसूण अद्रकची पेस्ट पण घालू शकता. थोडंसं तेल टाकून मी कांदा परतला. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कच्चा टोमॅटो आहे त्याच्यामुळे ह्याला शिजायला टाईम लागतो. तुम्ही जर पिकलेला टोमॅटो घेतला तर लवकर आपली ग्रेव्ही तयार होईल. त्याच्यामध्ये आपले घरगुती मसाले, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा कांदा मसाला घरीच मी बनवलेला तो टाकून त्याला मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे कच्चा टोमॅटो जो आहे लवकर शिजला जाईल. तर व्यवस्थित त्याला मिक्स करायचे आणि झाकण ठेवायचे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. मीठ टाकल्याने टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो. त्याच्यावरती मी झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं ह्याला शिजून देणार आहे. म्हणजे थोडासा कच्चा टोमॅटो आहे ते लवकर शिजला जाईल. तर बघू शकता 2 ते 3 मिनटांनी मस्त आपल्याशी थोडीशी ग्रेव्ही तयार झाली. टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झाला आहे. आता ह्याच्यामध्ये सगळा आपल्याला जो आपण शिजवून घेतलेला जो घेवडा आहे तो आपल्या घेवडा ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून, जर तुम्हाला सुकीच भाजी करायची असेल तर ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, असंच आपल्याला बनवून घ्यायचं. तर पातळ मी करणार आहे रस्सा भाजी, त्यासाठी ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकले 1 ते 1.5 ग्लास. त्यानंतर ह्याला मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दाटसर पाणी येण्यासाठी, खूप पातळ नाही झाली पाहिजे, थोडे घट्ट येण्यासाठी मी शेंगदाण्याचा ह्याच्यामध्ये कूट टाकला आहे. आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी लसूण पण टाकलं होतं, त्याच्यामुळे मी भाजीमध्ये आधी लसूण नाही टाकला. तर बघू शकता मस्त आपली अशी घट्टसर भाजी पण तयार झाली. आता ह्याला एक उकळी आली, कमी गॅसवरती 2 ते 3 मिनटं चांगलं शिजून द्यायचं आहे. तर 2 ते 3 मिनटांनी बघू शकता मस्त आपली चपाती आणि आपली भाजी रेडी. कसा वाटला हा व्हिडिओ मला सांगा.